मुलुंडमधील हे नवघर पोलीस स्टेशन आहे. सध्या पोलीस स्टेशनवरती कौतुकांचा वर्षाव होतोय. कारण का एक असं एक प्रकरण त्यांनी सॉल्व्ह केलेलं आहे. एक अशी घटना घडली होती ज्यामध्ये जीवाची बाजी लावून या सगळ्या कर्मचाऱ्यांनी, ही सगळी टीम आहे, सिनियर पी आहेत, मदन पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आहे, यांनी खाडीमध्ये आतमध्ये जवळपास 2.5 ते 3 किलोमीटर आतमध्ये जाऊन एका व्यक्तीचा जीव वाचवलेला आहे. घटना घडली होती, एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. ऐरोली ब्रिजवरून त्याने खाडीमध्ये उडी मारली होती आणि 72 तास ती व्यक्ती जी आहे ती जिवंत राहिली. ती कशी राहिली, काय नेमकी त्याची परिस्थिती होती, ती सर्व यांनी डोळ्यांनी पाहिलेली आहे आणि यांनीच त्या व्यक्तीला रेस्क्यू केलेलं आहे. कशा रीतीनं हे त्यावेळी तिकडे जात होते, कसं त्यांनी ऑपरेशन केले, सगळं जाणून घेऊयात. पाटील साहेब, खरं तर नवघर पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार येत असतात. आत्महत्या केलेली आहे, ही घटना जी घडलेली आहे ही त्यातल्या त्यात वेगळी खूप आहे आणि खूप वेगळं काम आपल्याकडून झालेलं आहे. अगदी खरं आहे ते. आणि याच्याबद्दल आमचे जे एटीसी स्टाफ आहे ते बोरसे हवालदार एक नारकर म्हणून आहेत, ते रक्तदानासाठी गेलेले आहेत. तर त्या दोघांनी कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे निश्चितच. थोडक्यात घटना अशी आहे की एक जिम ट्रेनर म्हणून काम करत होता व्यक्ती, जो त्यांनी सुसाईडचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने 15 दिवसापूर्वी जिममध्ये काही किरकोळ वाद झाले आणि त्यांनी जिममध्ये जो एक्सरसाइज करण्यात आला होता त्याला तिथून एका त्या मुद्दल काय म्हणतात त्यांनी मारलं लाकडी मुद्दलनी, आणि त्याच्यावरती मग ते आमच्याकडे केस त्यांनी तक्रार दिल्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये तो एक 4-5 दिवसापूर्वी तो बेल आउट झाला होता. आणि बेल आउट झाल्याच्या नंतर सोमवारी आम्हाला ऐरोली टोल नाक्यावरून माहिती मिळाली की एका मुलाने तिथे ॲक्टिव्हा लावलेली आहे आणि त्यांनी ती खाली उडी घेतलेली आहे. ते माहिती मिळाल्यानंतर आम्ही तिथं प्रत्यक्ष गेलो. मी स्वतः गेलो होतो, आमची टीम पण गेली होती, आमचे DPI चव्हाण वगैरे होते. आणि फायर ब्रिगेडला आम्ही कॉल केला तिथे, परंतु तिथे काय तसं आम्हाला काय वाचण्याची किंवा असं काय मिळून आलं नाही बरे. आमचे काही अधिकारी खाली देखील उतरले खाडीमध्ये, त्या जे वॉकिंग जागा आहे तिथे, पण काही मिळालं नाही. आमचा शोध सुरू होता आणि काल दुपारी आम्ही सहज म्हटलं प्रयत्न करूया पुन्हा एकदा त्याचा शोध घेण्याचा. तर मी तुम्हाला थांबवतो. खरं तर सोमवारी घटना घडली, काल होता गुरुवार. 3 ते 4 दिवसानंतर आपण तिथे गेलात तर एका व्यक्तीने अशा खाडीमध्ये उडी मारणं समुद्रामध्ये, आणि 4 दिवसानंतर अपेक्षा किंवा अशी आपल्याला वाटतही नाही की ती व्यक्ती जिवंत असेल, पण तिथे गेलात आणि वेगळीच दृश्य समोर दिसली. बरोबर आहे, त्याचा शोध घेणे आमचं काम होतं. त्याचं जे जिवंत मिळालं चांगलाच असेल, जे काय असेल ते आम्हाला शोध घेणं आमचं काम होतं. त्याप्रमाणे आम्ही आमचे 2 ATCचे स्टाफ आहेत, नारकर आणि बोरसे, यांना त्या मुलाच्या वडिलांबरोबर पाठवलं आणि तिथलं विनोद म्हणून एक जो बोटवाला आहे त्याला विनंती केली. त्याच्या बोटीने जवळ तो ऐरोली जेटीवरून ते आमचे हे लोक गेले तिथे, आणि जो 1.5-2.5 किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर त्यांना आतमध्ये पेटून शोध घेत असता हेल्प मी म्हणून आवाज आला. आणि त्यामुळे जवळ गेल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला ओळखलं. तो जवळजवळ छाती एवढ्या पाण्यामध्ये त्या मँग्रुव्जला पकडून होता वगैरे, आणि त्यानंतर आमच्या लोकांनी त्याला त्या गाडीत रेस्क्यू केलं आहे. तिथे आम्ही ते फोटो पाहिले साहेब. त्या फोटोमध्ये खरं तर ती जागा किंवा तो छाती एवढ्या पाण्यात जिथे होता, तिवरांची झाडं होती. त्या तिवरांच्या झाडामध्ये 2 ते 3 किलोमीटर आतमध्ये झाडं होती. मेलेली प्राणी, जनावरे, मोठमोठे डास, घाण पाणी, कचरा, साप तिथे असण्याची शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तो व्यक्ती जो आहे तो 72 तास त्या जागेवरती होता. 72 तास समुद्राचं पाणी ते पाणी तर घाण होतंच, आणि समुद्राचं पाणी तो पिऊ शकत नाही, त्यामुळे अन्न पाण्याविना तो होता. बोरसे साहेब आहेत. बोरसे, तुमचं नाव सांगा पूर्ण. माझे नाव मिनेश वंजी बोरसे. ज्यावेळेस पाटील साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आपण तिथे गेलात, काय नेमकं कशा पद्धतीने आतमध्ये गेला आणि आपल्याला वाटलं होतं की तो जिवंत सापडेल? नाही, जरा आम्हाला पण शंका नव्हती की आता 4 दिवस झाले म्हटल्यानंतर तो कुठेतरी तरंगत असणार, ह्या अपेक्षेनेच आम्ही शोध घेत होतो. बोटीने आम्ही भांडूप खाडीतून आम्ही तिकडनं प्रवेश केला. तिकडनं येता किनाऱ्यावरूनच कुठेतरी झाडी झुडपामध्ये तो मिळेल या अपेक्षेने आम्ही किनाऱ्याने शोध घेत येतो. जवळपास ऐरोली खाडी ब्रिजच्या 2 किलोमीटर डिस्टन्सच्या आतमध्ये झाडीतून कुठून आवाज आला, वाचवा म्हणून. त्याने हात पण वर केले. नंतर आम्ही 3-4 लक्ष घातलं, बघितलं तर हात तिथं उभा होता छाती इतक्या पाणीमध्ये. मला एक प्रश्न विचारायचा आहे. ही घटना घडलेलीच आहे, तो वाचला, पण अशा वेळी बऱ्याच वेळा तुम्ही तिकडे जाता, त्यावेळी त्या आतमध्ये जात होता तुम्ही, तो सगळा परिसर सांगा कसा होता? इथं एखादा व्यक्ती किंवा व्यक्ती सोडा, एखादा प्राणी तरी जिवंत राहू शकतो का?
नाही नाही नाही, दलदलीचा एरिया आहे, पण त्याची इम्युनिटी चांगली होती म्हणून त्याने तो तग धरून ठेवलेला होता. तिथं तो एका झाडाच्या आधारावरच जवळपास तो जेवढे दिवस तो थांबलेला होता तिथं. म्हणजे एवढ्या दिवसामध्ये कोणी तिकडे गेलेलंच नव्हतं, कारण समुद्राला भरती ओटी येत होती, त्याच्यामुळे मछवारे पण तिकडे फिरत नव्हते. ओके. जेव्हा तुम्ही बोटीतून गेला तेव्हा तो सगळा परिसर सांगा मला कसा होता, तीव्रांग झाडं, घाण कशी काय होती? घाण, अगदी गलिच्छ वातावरण होतं, पूर्ण दूषित पाणी होतं. तिथं किडे मकोडे वगैरे, साप वगैरे, विचू, खूप काही भीती होती. अशा भीतीदायक वातावरणामध्ये तो त्या एकदम बिकट परिस्थितीमध्ये होता तो तिथं. ओके. खरं तर यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. यांचं टीम आणि आपल्यासोबत आणखीन एक आपले सहकारी होते, नारकर कमांडर होते आमच्या. नारकर म्हणून आहेत. ती व्यक्ती तिथे होतीच. त्या व्यक्तीनं जो महेंद्र नाकेर नावाचा जो तरुण आहे, महेंद्र नाकेर त्याचे वडील, त्याचं नाव धरव नाके म्हणून ती व्यक्ती होती, जो आहे तो मुलगा तिथे वाचलेला आहे. त्यांनी स्वतः डोळ्यांनी ती सगळी घटना पाहिलेली आहे. घाण पाणी, तिथं सगळी गलिच्छ संपूर्ण वस्ती, त्याच पद्धतीनं साप किंवा किडे, बऱ्याच अशा गोष्टी जेव्हा तिकडे सामान्य माणूस जेव्हा राहू शकत नाही त्या भागामध्ये, त्या भागात त्याने 72 तास तिथे काढलेले आहेत. यांचं कौतुक केलंच पाहिजे, यात काही शंकाच नाही. पण खरं तर जो जिम ट्रेनर होता नाकेर, त्यानं किरकोळ वाद झाला त्याचा जिममध्ये, त्यातून त्यानं हे आत्महत्येचं पाऊल उचललं आणि नंतर त्याने उडी मारली. लोकांना वाटलं की तो आता गेला असावा. 4 दिवसांनी पोलीसही त्याच मानसिकतेमध्ये गेले होते की आता त्याचा कुठेतरी मृतदेह जो आहे तो तीव्र झाडामध्ये अडकला असावा, तो आपण तिथून घेऊयात आणि त्यांच्या जे परिवर्तन ताब्यात देऊया. पण पूर्णपणे आपण पुढे पाहिलं तर तो तेवढ्या सगळ्या पाण्यामध्ये तिथं तो तग धरून होता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये काय ऍडमिट केलं होतं आणि तिथं काय त्याला कुठे चावलं होतं का, कुठे खर्चटलं होतं का, लागलं होतं का, त्याची काय काय टेस्ट केल्या गेल्या आणि त्याला हॉस्पिटलमध्ये का सोडलंय? नाही, त्याला ठाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्या डॉक्टरांनी तपासलं त्याला संपूर्ण पाय वगैरे ते पाण्यात राहिल्यामुळे ते सगळे व्हाईट पडतात, तसं झालं होतं. आणि डॉक्टरांनी प्राथमिक त्याची टेस्ट करून वगैरे त्याला औषध दिली आणि त्याला बाकीच्या नंतर काही डासनी काय चावलं त्यामुळे काय हे झालं काय वगैरे, एखादा मलेरियाचा वगैरे, तसे त्या टेस्ट करायला सांगितलेले आहेत. तो सध्या घरी त्याला डिस्चार्ज दिलेला आहे. म्हणजे पाय पांढरे पडणं, पाण्यात राहणं, त्याच्या व्यतिरिक्त त्याला काही झालं नव्हतं. सुदैवाने तसं काय झालेलं नाही. ही पण एक महत्वाची गोष्ट की इतका वेळ पाण्यामध्ये राहून अशा भागामध्ये जिथं जीव धोक्यात होतो किंवा भरती येते त्यावेळेस संपूर्ण पाणी, आता होता तिथं ओटी होती त्यावेळी छाती एवढं पाणी होतं, भरतीच्या वेळी आणखीन पाणी वाढतं, त्यावेळी देखील त्यांनी तग धरला आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये तो 72 तास इथे राहिला. तर आपण अनेक अशा डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफीवरती आपण अनेक घटना बघतो किंवा अनेक कार्यक्रम बघतो की जंगलामध्ये किंवा अशा वस्तीमध्ये किंवा अशा भागामध्ये तिथं राहतात, कसं राहतात, कसं जीवन असं दाखवलं जातं. पण ह्या नाकेरनं स्वतः ते अनुभवलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमधून तो 72 तास अन्न पाण्याविना या सगळ्या घाण पाण्यामध्ये जिथे एकदम धोकादायक भाग होता तिथं तो राहिला आणि ह्या टीमचंही कौतुक केलं पाहिजे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता नाकेर जो आहे तो सध्या उपचार करून अगदी अर्ध्या तासामध्ये त्यावरती उपचार झाले. धडधाकड होता तो, फक्त पाय पांढरे पडले होते, त्याच्या टेस्ट केल्या गेलेल्या आहेत कारण का तिथे मच्छर भरपूर होते. या सगळ्या ह्याच्यामध्ये आता तो सुखरूप आहे, अगदी धडधाकट आहे. पण याचीच जास्त चर्चा होते की इतक्या भयावह परिस्थितीमध्ये 72 तास या नाकेरनं काढले कसे, ही सर्व कहाणी जी त्यांनी सांगितलेली आहे की कसं त्यांनी रेस्क्यू केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.